माघ पौर्णिमा व्रताचा महिमा व कथा. प्राचीन काळी कांतिका नावाच्या सुंदर गावात धनेश्वर नावाचा एक सदाचारी ब्राह्मण आपल्या पत्नी रूपवतीसह राहत होता. हे दाम्पत्य अत्यंत धर्मनिष्ठ होते, परंतु त्यांना संतान सुख नसल्याने ते सदैव दुःखी असत. एके दिवशी एक तेजस्वी संत गावात आले. रूपवतीने त्यांना भिक्षा वाढली, पण ज्या घरात संतती नाही तिथले अन्न मी स्वीकारत नाही असे सांगून त्यांनी नकार दिला. हे ऐकून रूपवतीला रडू कोसळले आणि धनेश्वरने संतांना उपाय विचारला. संतांनी त्यांना 16 दिवस काळी मातेची उपासना करण्याचा आणि त्यानंतर प्रत्येक पौर्णिमेला 32 दिवे लावून व्रत करण्याचा सल्ला दिला. दाम्पत्याने निष्ठेने हे व्रत केले. देवी प्रसन्न झाली आणि त्यांना देवदास नावाचा पुत्र झाला. देवदास मोठा झाल्यावर शिक्षणासाठी काशीला निघाला. वाटेत एका लग्नाच्या वरातीत नवरदेव बेशुद्ध पडल्याने वधूपक्षाची अब्रू वाचवण्यासाठी देवदासला त्या मुलीशी विवाह करावा लागला. मात्र स्वतः अल्पायुषी असल्याचे सांगून आणि शिक्षणासाठी जावे लागणार असल्याने त्याने पत्नीला आपली अंगठी दिली व अंगणात एक तुळशीचे रोप लावायला सांगितले. हे रोप कोमेजल्यास माझ्यावर संकट आले असे समज असे सांगून तो काशीला निघून गेला. इकडे काशीमध्ये शिक्षणाची अंतिम परीक्षा जवळ आली असतानाच देवदासला अचानक उच्च ताप भरला आणि त्याची प्रकृती खालावली. योगायोगाने ती माघ पौर्णिमेची रात्र होती. घरी धनेश्वर आणि रूपवतीने अंगणात 32 दिवे लावून देवीची आराधना सुरू केली होती. तर इकडे यमराज देवदासचे प्राण घेण्यासाठी आले होते. पण आईवडिलांच्या व्रताच्या सामर्थ्यामुळे साक्षात भगवान शंकर आणि माता पार्वती तिथे प्रगट झाले. पार्वतीने शंकरांकडे देवदासचे प्राण वाचवण्याची विनंती केली. दाम्पत्याच्या पुण्य प्रतापामुळे महादेवांनी यमराजाला परत पाठवले आणि देवदासला जीवनदान दिले. त्याच रात्री देवदासच्या पत्नीने अंगणातील कोमेजलेली तुळस पुन्हा टवटवीत होताना पाहिली. देवदास सुखरूप घरी परतला. आईवडिलांच्या पौर्णिमा व्रतामुळे आणि देवीच्या कृपेमुळेच आपला पुनर्जन्म झाला हे त्याने सांगितले. ही वार्ता पसरताच सर्वांनी या व्रताची महत्त्व जाणले आणि माघ पौर्णिमेला हे व्रत पाळण्याची प्रथा सुरू झाली. श्रद्धेने केलेल्या प्रार्थनेला देव कधीही अंतर देत नाही हे या कथेने सिद्ध केले. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितींसाठी आपल्या भक्ती विजय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.